नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, तर काही नदींवर पूलच नाहीयेत, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात। काही दिवसांपूर्वी पुरातून गर्भवती महिलेला रुग्णालयात नेल्याची घटना ताजी असतानाच आता धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा इथल्या गर्भवती महिलेला उदय नदीतील पुराच्या पाण्यातून झोळीच्या सहाय्याने वाट काढत 7 किलोमीटर पायीपीट करत रुग्णालयात नेण्यात आलं। शासन करोडो रुपये खर्च करतं, पण आदिवासी भगिनींना अजून किती दिवस अशा समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। आमचे नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार यांच्याशी बोलूया। निलेश, ही गंभीर परिस्थिती आहे आणि ही पहिलीच नाही तर दुसरी घटना आहे की गर्भवती महिलेला असं पुराच्या पाण्यातून नदी नाले ओलांडून जावं लागतं आहे। एका बाजूला आपण लाडकी बहीण योजनेचा गवगवा ऐकतो आहे आणि दुसरीकडे मात्र ही परिस्थिती आहे। काय सांगाल, काय अपडेट? खरं तर अतिशय खेदाची बाब आहे। गेल्या 15 ते 16 दिवसात नंदुरबार जिल्ह्यात जसं पावसाला सुरुवात झाली आहे तशी दुर्गम अतिदुर्गम भागात ही जी काही परिस्थिती आहे, झोळीतून जो काही महिलांचा जो प्रवास होता त्याला आदिवासी भागात बांबुलन्स असं म्हटलं जातं। हा तर खरा आदिवासी भागातला आधार होता। मात्र नदी नाले प्रवाहित झाल्यामुळे आता हा जो काही बांबुलन्सचा प्रवास आहे हा खडतर झाला आहे। दुर्गम भागात आजही रस्ते नसल्यामुळे गरोदर मातांना आणि खास करून शालेय मुलांना अशा पद्धतीने पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास करून आपलं ध्येय आणि उद्दिष्ट गाठावं लागत आहे। त्यांना रुग्णालय गाठावं लागत आहे, त्यांना शाळा गाठावं लागत आहे। एकीकडे शासन लाडकी बहिणीचा गवगवा करत आहे, मात्र दुसरीकडेच त्यांच्याच आदिवासी लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने जीव घेणा प्रवास करून उपचारासाठी रुग्णालयात पोहोचावं लागत असल्याची खेदजनक बाब समोर येत आहे। खरं तर शासनाने या वाड्यापाड्यांवरती रस्त्यांसाठी पुलांसाठी बिरसा मुंडा रस्ता जोड योजना ही जाहीर केली आहे। मात्र कागदी घोडे नाचवण्यापलीकडे ही योजना पुढे सरकत नसल्याने आज दुर्गम भागात पूल बनत नसल्याने असा अनेक आदिवासी वाड्यापाड्यांवरती जीव घेणा प्रवास हा आदिवासी बांधवांना करावा लागत असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे। खरंय, बातमी विषयी अधिक माहिती तर आपण दिलीतच, मात्र बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेसंदर्भातलं जे अपडेट दिलं तेही फार महत्त्वाचं आहे। आपण अशी आशा करूया, अनेकदा याआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या बातमीची दखल घेतली आहे, ते ही दृश्य नक्की बघत असतील आणि आपल्या बातमीची दखल घेऊन त्यावर तात्काळ काहीतरी मार्ग काढतील। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। मावळमधील तळेगाव ते सोमाटणे फाटा रस्ता खचलाय। रस्ता वापरासाठी धोकादायक झालाय, त्यामुळे रहदारी बंदीचा फलक लावण्यात आलाय। मात्र जवळचे अनेक दुचाकीस्वार पादचारी ये जा करण्याकरता रस्त्याचा वापर करतातच आहेत। मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसानं गावतळ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली, त्याचं पाणी रस्त्यावर आलं। तळ्याच्या संरक्षण भिंतीच्या वरून पाणी वाहत होतं। नागरिकांच्या घरात पाणी शिरू लागल्यानं तात्काळ जेसीबीच्या सहाय्यानं तळ्याची संरक्षण भिंत फोडण्यात आली, मात्र हा प्रयत्न फोल ठरला। तळ्याच्या मध्यभागी रस्ता खालून खचला, तिथे मोठा खड्डा पडला, त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणं धोकादायक झालं। सोमाटणे फाटा ते तळेगाव दाभाडे हा रस्ता तातडीनं दुरुस्त करून वाहतुकीकरता खुला करावा अशी मागणी आता नागरिक आणि वाहतूक चालक करतायत। 8 ते 10 दिवस झाले आणि पावसाचा जोर असल्यामुळे त्याची जी भर होती टाकलेली ती पूर्णपणे पाण्याच्या लोडामुळे वाहून गेलेली आहे। याच्यामुळे जो सोमाटणे ते तळेगाव हा जो पर्यायी रस्ता मार्ग आहे, तर हा रस्ता बंद झाल्यामुळे दुसरा रस्ता नाही आहे। तर मी या ठिकाणी विनंती करतो, जो कोणी असेल शासनाचा, त्यांनी हा रस्ता त्वरित याची डागडुजी जी आहे ती लवकरात लवकर करावी। तळेगाव दाभाडे ते सोमाटणे हा शॉर्टकट रस्ता पाहायला गेलं तर अति महत्त्वाचा रस्ता। याच रस्त्यावरनं रोज शेकडो वाहने येत असतात। आपण जर पाहायला गेलं तर याच मार्गावरनं अनेक विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, कामगार असतील, हे ये जा करतात। मात्र मागच्या आठवड्यामध्ये येथे मुसळधार पाऊस झाला आणि या रस्त्यावर नव्यानेच तयार केलेला सिमेंटचा रस्ता हा वाहून गेलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या मुसळधार पावसामुळे हा रस्ता वाहून गेल्यामुळे तो अतिशय असा धोकादायक झालेला आहे। त्यामुळे या रस्त्यावर कोणीही वाहतूक करू नये किंवा वाहन चालवू नये यासाठी तळेगाव वाहतूक विभागाने आणि येथे काही फलक लावले, मात्र त्या फलकांकडे दुर्लक्ष करून येथे वाहतूक सुरूच असल्याने हा रस्ता धोकादायक झालाय। मात्र
यामध्ये जर कोणतीही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. कारण की आपण जर पाहिलं गेलं मावळ तालुका म्हटलं की ते पावसाचं प्रमाण जास्त आहे, मात्र ज्यावेळेस हा रस्ता तयार केलेला आहे त्यावेळेस तो तयार करताना कोणतीही काळजी घेतली गेली नाही. कारण की या रस्त्याखाली जो मातीचा भराव आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. कारण या रस्त्याच्या खाली कोणतेही स्टील वापरलं न गेल्यामुळं हा रस्ता वाहून गेलेला. आपण जर या साईडला पाहिलं तर या साईडला एक नैसर्गिक असं तळ आहे. ज्यावेळेस पावसाचं पाणी जास्त झालं तर या तळ्याच्या मध्ये जी भिंत होती ती भिंत स्थानिक ग्रामस्थांनी ही फोडली. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले गेलं आणि त्यामुळेच हा रस्ता वाहून गेल्याचा जो आरोप आहे येथील नागरिकांनी आता केलेला आहे. मात्र आता प्रशासन हा रस्ता आता कधी तयार करणार ते पाहणंही महत्वाचं आहे. कारण की गेले 7 ते 8 दिवसापासून या रस्त्याची परिस्थिती ही अशीच आहे. परंतु धोकादायक पद्धतीने येथे वाहन चालवत असल्याचा आहेत वाहन चालक. कारण की जर वेळीच हा रस्ता तयार केला नाही तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याचंच महत्वाचं आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील तळेगाव आणि फुबगाव या रस्त्यावरील नाल्याला पूर आलाय. दरम्यान या पुरामुळे नव्यानं बांधलेला पूल तुटलाय. अंदाजे 1 कोटी रुपयांचा खर्च करून नुकताच हा पूल बांधण्यात आला होता. मात्र काही दिवसातच पुलाची कडा खचून गेली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यात मोठी अडचण होते. या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुखांना बांधकाम विभागाकडे तक्रार केली असून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय. 100 गावं संपर्कहीन झालेली आहेत. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. गेल्या महिन्याभरात तब्बल 4थ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय. कोल्हापूरच्या कुरुंदवाड भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहन चालकांना रस्त्यावरून मार्ग काढणं अवघड झालंय. दरम्यान याच खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं एक रिक्षा खड्ड्यात अडकून उलटली. या अपघातात रिक्षा चालक किरकोळ जखमी असून रिक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं किणी टोल नाक्यावरचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. 25% टोल माफ केल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. या घडीला एक महत्त्वाची बातमी येते किणी टोल नाक्यासंदर्भातली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं किणी टोल नाक्यावरचं आंदोलन स्थगित झालेलं आहे. 25% टोल माफ केल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. उर्वरित 25% टोल माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. म्हणजे लिखित स्वरूपात दिलंय की आम्ही पुढच्या 25% टोल माफीसाठी नॅशनल हायवे अथॉरिटी अधिकाऱ्यांनी पत्र देऊन म्हटलंय की आम्ही पुढे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करू. सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे ते झालेलं नाही. आणि म्हणून पुन्हा सातारा, कराड आणि कोल्हापूर या 4ही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय. कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही. आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही. नॅशनल हायवे 6 पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे. तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार. कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. दुरवस्थेच्या निषेधार्थ वेगवेगळ्या टोल नाक्यांवर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधवांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन टोल बंद आंदोलन केलं.
सध्या कोल्हापूर ते पुणे या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं अपघात होत आहेत. त्यामुळे टोल नाक्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले. आनेवाडी टोल नाक्यावरून सगळ्या गाड्या मोफत सोडल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर नागपूर महामार्गाला जोडणाऱ्या अमानवाडी ते जवळका रेल्वे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे अपघात वाढलेले आहेत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गरोदर स्त्रिया, वृद्ध रुग्णांचे उपचाराकरता जाताना मोठेच हाल होतात. रस्त्यावरून धावणारी अनेक वाहनं ही नादुरुस्त पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याकरता या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवून दिलासा द्यावा अशी मागणी अमानवाडी ग्रामस्थांनी केली आहे. अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या जवळचं जुने अंबरनाथ गाव तसंच पालेगाव या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याचा अक्षरशः चिखल झालाय. या परिसरात मोठमोठी गृहसंकुलं उभी आहेत. मात्र या भागाकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. वारंवार नगर परिषदेशी पत्रव्यवहार करूनही रस्त्यांची अवस्था ही अतिशय वाईट आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने ड्रोननं या रस्त्याची दुरवस्था टिपलेली आहे.